टमाटर घेतलेले आहे। या टमाटरचं काय बनवणार आहे ते बघूया आपण। पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा का ही रेसिपी कशी झालेली आहे, किती टेस्टी झालेली आहे। आता हे टमाटर घेतलेलं आहे, धुवून स्वच्छ घेतलेले आहे। लाल सुरूप टमाटर, जास्त गल असले तर खराब निघतात म्हणून थोडे खाडे पण लालसर कलरचे त्याला कापून घेत आहे। कापून घेऊन चटपटी झटपट नाश्ता बनवणार आहे आपण। टमाटर पासून बनलेला नाश्ता बघा कसा बनवणार आहे। हे हेल्दी नाश्ता आहे। आपण मिक्सर पॉट मधून काढून घेऊया। टमाटर कापून झालेले आहे। 4 टमाटर घेतलेले आहे मी। बघा किती मस्त झालेला आहे। तर आता आपण याला या प्लेट मध्ये घातलेले आहे। यामध्ये रवा घातलेला आहे, 1 वाटी रवा घातलेला आहे, 1 बाउल्स गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 4 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, थोडा ओवा घातलेला आहे, अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घालते आहे, थोडा हिंग घालते आहे, छोटा चम्मच जिरा घातलेला आहे, थोडं लाल मिरची पावडर कलर साठी, थोडी हळद कलर साठी, जीरा पावडर, धने पावडर छोटे छोटे 1-1 चम्मच, थोड़ा तेल घालते आहे। त्याला मस्त मिक्स करून घेऊया। असं पूर्णपणे मस्त मळून घ्यायचं। याचा पूर्णपणे डो बनवायचा। थोडी कोथिंबीर घालते आहे, कोथिंबीरने खूप टेस्टी आणि छान बनते। डो रेडी झालेला आहे। 1 मिनिट याला रेस्ट ठेवूया। तोपर्यंत आपण कढाईमध्ये तेल घालूया। हे बघा तेल घातलेलं आहे पॅन मध्ये। तर आता तेल गरम होईपर्यंत आपण याचे चपाती बनवून याचे नाश्त्याचे पाडूया। चपाती सारखी चपाती लाटायची, पातळ चपाती मस्त लाटून घ्यायची। हे बघा एवढी पातळ घ्यायची। हे बघा हे किती मस्त आणि छान पडलेले आहे। तर आता आपण याला असं करायचं। खूप छान खमंग टेस्टी खट्टा मिठ्ठा नाश्ता आहे। हे बघा या पद्धतीने कापून घ्यायचे। छोटे मोठे आपल्यावरती आहे, आपल्याला जसे पाहिजे तसे छोटे कापू शकता तुम्ही, मोठे पण कापू शकता। तेल गरम झालेलं आहे बघा। समोसा सारखी डिझाइन घेतलेली आहे आपण। खायला खूप मस्त चहा सोबत किंवा आपल्याला दह्या सोबत चटपटी नाश्ता। सामग्री जास्त नाही पाहिजे आणि खूप टेस्टी असा नाश्ता आहे का सर्वांनाच आवडतो। शॉर्ट ब्रेक नाश्ता घेऊन या म्हणतात, तर हे मस्त आहे। शॉर्ट ब्रेक मध्ये द्यायला कुरकुरीत खुसखुशीत आणि चटपटी नाश्ता खूप मस्त आहे आणि टेस्टी पण आहे आणि मुलांना आवडते, आवडीचा नाश्ता आहे। बघा या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्कीच बघा आणि बनवा आणि मला कमेंट करा। खूप छान नाश्ता आणि मस्त, स्कूल मध्ये मुलांना तो खूपच आवडणार। किती कुरकुरीत झालेले आहे
आणि खूप टेस्टी झालेले आहे. आता आपण याला काढून घेऊया.